नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचं जे आहे तर हे माझं संध्याकाळचं रुटीन आहे, तर ते शेअर करते मी. तर मुलांना स्कूलमधून आणल्यानंतर थोडं बाहेर बराच वेळ गेला आमचा तसा. आणि त्यानंतर त्यांना घरी आल्यानंतर भूकही लागली होती. आणि त्यांचं नेहमी असतं बाहेर गेलं की काही ना काहीतरी खायचं. पण म्हटलं नाही, आज आपण घरी बनवूया काहीतरी. तर पार्थची तर रिक्वायरमेंट होती, पोहे खायचे होते त्याला. तर मग घरी आल्यानंतर फ्रेश झालो आणि त्यानंतर मुलांचं खेळायचं चाललं होतं. त्यांना कितीही बाहेरून आलं, स्कूलमधून आलं तरी त्यांना खेळायचा कंटाळा येतच नाही. तर मग म्हटलं चला आता पोहे बनवूया. आणि बराच उशीर झाला होता, 5:30 वाजून गेले होते. तर आता एवढा लेट पोहे खाणार म्हटल्यानंतर जेवणाचं पण जास्त काही बनवायचं असं काही प्लॅनिंग नव्हतंच. तर मग संध्याकाळचं थोडंसं स्वयंपाकाचं आणि थोडं क्लिनिंगचं काही रुटीन असतं, तर ते मी शेअर करणार आहे. आणि कांदे पोहे म्हटलं ना तर पार्थला फार आवडतात, मीराला अगदीच कमी आवडतात. आणि मग कधीतरी मुलांचं असं होतं, मग पार्थच्या आवडीचं झालं तर संध्याकाळचं भाजी वगैरे काय असेल तर ते मीराच्या आवडीचं करायचं, असं काहीतरी त्यांचं प्लॅनिंग होतच असतं नेहमीच. तर मग संध्याकाळी मग मटकी होती, मटकीची भाजी करायची. तर मग मीराची असं रिक्वायरमेंट होती की मिसळपाव करायचा. मग म्हणून मग त्याची पण तयारी करून घ्यायची होती. तर सगळ्यात आधी तर मी पोहे बनवून घेतले. आणि बऱ्याच वेळा घाई असते ना, त्यावेळेस माझ्याकडून कांदा चिरताना त्याचा सगळा कचरा ओट्यावरच ठेवला जातो. पटकन कधी-कधी घाईमध्ये लक्षात येतच नाही. तर प्लेटमध्ये ठेवला ना, तर पसारा जास्त होत नाही आणि किचन ओटा पण जास्त खराब होत नाही. आणि बराचसा जो काही आपला स्वयंपाकात भाजी करतानाचा जो काही अ, कचरा आहे, ओला कचरा, तर ते एकाच प्लेटमध्ये मग साठला जातो आणि मग तो किचन ओटा पण खराब जास्त होत नाही आणि आवरलाही नंतर पटकन जातो. तर मी रेसिपी वगैरे आज काही शेअर नव्हती केली. तर मिसळसाठीचा जो रस्सा आहे तर तो आणि मटकी तर ते मी वेगळं करून घेते. तर कुकरमध्ये मी मटकी शिजवून घेतली होती आणि मिसळचा रस्सा पण बनवला होता. आणि कोणाला पाव खायचं नसेल तर मग म्हटलं 1-2 भाकरी पण करून ठेवाव्यात. कारण अहो पण बऱ्यापैकी वेळेला जास्त पाव वगैरे असं काही खात नाहीत. मुलांना तर आवडतं. त्यामुळे मग आणि बऱ्याच वेळा मिसळ पाव केला ना तर मग मसाले भात वगैरे केला जातो. पण आज काही भात वगैरे साधाच केला होता. मुलांनी पोहे खाल्ल्यामुळे आणि मीही पोहे खाल्ले होते त्यांच्यासोबत आणि उशिराच झाला होता. त्याच्यामुळे मग संध्याकाळची फारशी भूक नव्हती कोणालाच. तर मी पटकन भाकरी पण बनवून घेतल्या. आणि त्यानंतर जेव्हा पण मी भाकरी बनवते ना, तर मी तव्यामध्ये टाकताना बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने टाकते जेणेकरून डायरेक्टली एका हाताने टाकली ना, तर बाजूला पीठ उडतं आणि मग ओटा पूर्णपणे खराब होऊन जातो. त्यामुळे या पद्धतीने अलगद जर आपण तव्यावर भाकरी टाकली ना, तर जास्त असं बाजूला ओटा किंवा गॅस असा खराब होत नाही आणि ते दिसतानाही व्यवस्थित आणि साफ करायलाही अगदी सोपं. कारण भाकरी बनवून होईपर्यंत बाजूला जे पीठ वगैरे पडलेलं असतं किंवा त्याच्यावरच पाणी पडलं ना, ते गॅस गरम असल्यामुळे मग ते वाळून जातं आणि मग ते साफ करायला खूप वेळ लागतो. आणि भाकरी बनवून किंवा चपाती बनवून झालं ना, तर मी तो डबा आहे ना, तर त्या एका कोरड्या कपड्याने शक्यतो क्लीन करत असते. आणि बऱ्याच वेळेला एक नॅपकिन आहे, तर तो तिथे किचन ओट्यावर खाली ठेवते मी. पोळपाटाच्या खाली असेल किंवा काही भाज्या वगैरे चिरण्याचं असेल त्याच्या खाली असेल. त्यामुळे जास्त काही किचन ओटा खराब दिसत नाही आणि तो नॅपकिन आपल्याला अगदीच साफ करणं सोपं जातं. कारण किचन ओटा जर खूप जास्त खराब झाला ना, तर किचन ओट्यावर काम काय करावं हेही सुचत नाही. तर असा होता एक संध्याकाळचा व्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एक नवीन. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.